अखिल भारतीयांचे, प्रत्येक हिंदुस्थानी वासियांचे आराध्य दैवत म्हणजे शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांची आज जयंती आहे. शिवरायांचे 8वावे रूप, हृदयात साठवावा शिवरायांचा पराक्रम. प्रत्येक शिक्षकाने घ्यावा वसा, मी घडवील एक जिजाऊ आणि एक शिवबा. प्रत्येक शिक्षकाने जर एक ध्येय मनात ठेवलं की मी माझ्या आयुष्यामध्ये एक जिजाऊ तयार करेल आणि एक शिवबा तयार करेल, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना ठरेल. छत्रपती शिवराय होणार, त्यांचा जन्म होणार आणि त्यांची पराक्रमी कारकीर्द गाजणार याचे पूर्वसंकेत श्रीपाद श्री वल्लभांनी जवळपास 350 वर्षापूर्वीच आपल्या चरित्रामध्ये दिले होते आणि त्यानुसार शिवरायांचा जन्म महाराष्ट्रात झाला. संत रामदासांनी शिवरायांना राम शिकवला, तर संत तुकारामांनी शिवरायांना कृष्ण शिकवला. रामनीती आणि कृष्णनीती याचं रसायन म्हणजे शिवरायांचं संपूर्ण जीवन आहे. आणि हे जीवन केवळ वाचून होणार नाही, तर त्यांच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण करून त्याप्रमाणे भविष्याची परिक्रमा करणे हे प्रत्येक हिंदुस्थानवासियाचं आणि प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक दत्तप्रेमी संप्रदायाच्या साधकाच्या घरी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शिवराय म्हणजे शिव आहे, काली माता आहे, राम आहे आणि कृष्ण आहे. मग घरातील पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची असेल आणि पुढची पिढी साकारायची असेल, तर शिवबांचं मनन चिंतन करणे अगत्याचे आहे.